देशात सरकार कोणाचंही येवो, परंतु हा चेहरा आपल्याला प्रत्येक मंत्रिमंडळात नक्कीच दिसत असतो. मोदींच्या मंत्रिमंडळात यावर्षी महाराष्ट्रातील 6 खासदारांनी शपथ घेतली आहे आणि या 6 खासदारांपैकी एक चेहरा मंत्रिपदासाठी नेहमीच पुढे असतो, तो म्हणजे नन अदर दॅन मैं रामदास आठवले. सरकार कोणाचंही येवो, परंतु मंत्रिपदासाठी आठवलेंची सीट ही पक्कीच असते. पण आठवलेंचा मात्र लोकसभेत एकही खासदार नाहीये, विधानसभेत एकही आमदार नाहीये. तरी देखील मोदी त्यांच्या मंत्रिमंडळात आठवलेंना का घेतात? आठवलेंचा असा कोणता फायदा भाजपला होत असतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष आहेत. 2014 पासून रामदास आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. विशेष म्हणजे 2014 पासून आठवलेंचा एकही खासदार लोकसभेत निवडून गेलेला नाहीये. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विधानसभेतही त्यांचा एकही आमदार नाहीये. मग तरी देखील आठवले मोदींच्या मंत्रिमंडळात कशी काय येतात हे जाणून घेण्यासाठी आपल्याला मोदींचं सोशल इंजिनिअरिंग समजून घ्यावं लागेल. आठवले मोदींसाठी दलितांचा एक सिम्बॉलिक चेहरा आहे. महाराष्ट्रात भाजपला मोठा दलित चेहरा मिळू शकला नाही. आठवलेंना अजूनही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास फॉलोविंग आहे, त्यामुळे